काही आपण सर्व सामील घेत आहोत. त्याचं एक प्रतीक म्हणून एक दायित्व म्हणून आपण या सर्व उपक्रमांचे योगदान देत आहोत. तर जसं मगाशी तालुका साहेबांनी विनंती केल्याप्रमाणे आम्हाला सगळ्यांना शक्ती द्या. त्यांना हे करून माझे वडील खूप कट्टर शिवसैनिक होते आणि त्यावेळेला चांगल्या कंपनीमध्ये कामाला होते आणि माझे वडील खूप आजारी होते. माझ्या वडिलांनी सांगितलं की जा तुम्ही कंपनीवरती जा आणि लीडर लोकांना सांगा की माझ्या मुलाला कामाला ठेवा. तर माझी आता तब्येत खरी नाही. तर माझी आई आणि मी गेलो. म्हणजे सावंत म्हणून करायचं शाखा प्रमुख होते आमच्या कंपनीमध्ये. त्यांना आम्ही जाऊन भेटलो होतो. म्हणाले की ठीक आहे येतो तुमच्या घरी. त्यांच्या आमच्या वडिलांची तब्येत बघून ते गेले घेऊन. आम्हाला उद्या 10 वाजता या तुम्ही गेटवरती जावे. आतमध्ये गेल्यानंतर तिथे कंपनीमध्ये डायरेक्टर मद्रासी होता पंचू म्हणून. त्यांना मला त्याच्यासमोर उभं केलं त्यांनी आणि म्हणाले पहिलं त्यांनी मला विचारलं आहे की आपका एज क्या आहे. तर आपण खोटं कशाला बोलायचं. मी बोललो माझं वय 17 वर्ष आहे. म्हणून त्यांना लगेच सांगितलं की 17 वर्षाचे आहेत त्यांना आम्ही कामाला ठेवू शकत नाही. तुम्ही घेऊन जा. नाही बोलो रखो बहुत बीमार आहे. नाही 1 साल के बाद में देखेगा. नंतर बाहेर आल्यानंतर मनोहर वैती म्हणून एक बालिदाच कंपनीमध्ये आपण मुलुंडचे शाखा प्रमुख होते. त्यांचा आणि बाळासाहेबांचा चांगले संबंध होते घरच्यासारखे. त्यांना फोन लावला. म्हणाले वैती साहेब जरा या इकडे. जरा एक अडचण आहे. आपण मुले म्हणून त्यांच्या मुलाला कामाला ठेवत नाही. तर ते आले गाडी करून आणि परत गेले. दोघंही गेले. त्याच्यामध्ये एक जात नाही रखत. त्या 11 वाजताचा टाईम होता. रिसेप्शनमध्ये आले आणि सांगत त्यांनी नंबर सांगितला. बाळासाहेबांना फोन लावला. बाळासाहेबांना सांगितलं असं आहे मोरे म्हणून एक आपले सैनिक आहेत. त्यांच्या मुलाला कामाला ठेवायचं आहे. खूप आजारी आहे. म्हणाले काय झालं. तर त्याचं वय 17 आहे ते ठेवत नाही. लाव त्याला फोन. म्हणून बाळासाहेबांनी रिसेप्शनला सांगितलं लगाव सुधारणार आणि त्याला दिलं. क्या हुआ. नहीं सर वो त्याचं नाव ऐकलं आणि तो घाबरला. नहीं सर वो नहीं रख सकता है. वो फैक्ट्री एक्ट में बैठता नहीं है. कैसा कर सकता है. मेरे को एक जात मालूम नहीं है. आप उसको आज से काम पे रखो उसको. नहीं तो कल से तुम गेट के बाहर जा सकता है. तुम्हारा गाड़ी और कंपनी के बाहर निकलेगा तो तुम्हारा एक पाँव तो एक हाथ में रहेगा. तर तुम्हाला कैसा कर. नहीं रखने का बोलेगा. मेरा ज़्यादा बात नहीं करते. मेरा जो आदमी उधर खड़ा है उसको बोलो रखा करके मेरे को मैसेज करो बुलाएगा फोन करके. ठीक है मैंने परत बोलो. उन्होंने क्या कर बोलो अभी बाहर साहब का बोला है आपको रखना ही पड़ेगा. तर ठीक आहे म्हणाले. 1 वर्ष मला म्हणजे ठेवलं कामावर. 1 वर्ष मला वाउचरवरती पगार आणि घरी येऊन वडिलांना सांगितलं की असं मला कामावर ठेवलं. उद्यापासून मला कामावर बोलवलं 1 वर्ष आणि संध्याकाळी वडिलांनी जीव सोडला. मग मी तिथून त्यांचे पेट्या घेऊन गेल्यानंतर त्याच्या चिठ्ठ्यावरती ज्या कारणाने ते गेले ते कारण आणि हे मी त्या चिठ्ठ्यावरती त्यांचा एक शब्द दिला की आयुष्यात माझं रक्त असेपर्यंत ह्या माणसाचा पक्षाचा 4 अक्षराच्या पक्षाचा आणि ह्याची साथ आयुष्यभर सोडणार नाही. तुम्ही ते केलेलं आहे ते कधी विचारणार नाही. आणि मी सगळं ते केल्यानंतर मला कामाला 1 वर्ष हे झाल्यानंतर मग तिथे उपविभाग प्रमुख आपले सुशील शिंदे म्हणून ते आता होते ना ते विभाग प्रमुख होते. त्यांना तुला भेटलो सगळे. आणि वयाच्या 17व्या वर्षापासून शिवसेनेचं जे काम केलं ते अजूनपर्यंत अशी पोच झाली ज्या म्हणजे जे करायचं होतं. 25 वर्ष मुलुंडला काँग्रेसचा नगरसेवक होता B.K. तिवारी म्हणून. आणि आमच्याकडे सगळे पण नव्हतं. शाखा नव्हती काय नव्हती काय करायचं. मग आम्ही एक 10-15 जण असे कंपनीमध्ये 1000 रुपये काढले आणि एक गुजरातीची ट्रस्ट होती जैन लोकांच्या. त्या ट्रस्टच्या बाजूला चटई लावलेल्या आणि तिथे कॅरम खेळायची सुरुवात केलेली. आणि ते आले ओरडायला ट्रस्टीवाले काय करताय टाइमपास करताय. तिथे गणपती बसवलेला. ते सगळे नाही चले का नाही आता असं करता 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 तिथे तिथे सरग दिवशी म्हणून आपले गुजराती शाखा प्रमुख होते. त्यांना बोलू सर तुमचं पण नाव होईल आपल्या पक्षाचं नाव होईल वेटला एक शाखा होईल. मी काय करा बसत राहा रोज संध्याकाळी कामावर जाणारे हे करा ते करत राहा. अशी करता करता ती तिथे शाखा आम्ही ओपन केली. पैसे लावायला पण पैसे त्यावेळेला मला 7 रुपये रोज. पहिला राहिलं तेव्हा 1978ला 7 रुपये रोज. असं करून आम्ही 1000 रुपये काढले. आणि आई रिटायर होते नाटक लावलेलं कालिदासला लावलं. त्याचे काय उत्पन्न झालं आमचं थोडंफार. त्या उत्पन्नावर ती शाखा तयार केली. शाखा तयार केलेली पत्रे ठोकलेले केलेलं ताबडतोब केलं. आज ती शाखा आपल्याकडे मुलुंडला वेस्टला एक नगरसेवक घेऊन आली आणि आज त्या शाखेची किंमत 10 कोटी रुपये. त्या शाखेची किंमत 10 कोटी रुपये. आम्ही ती शाखा बिल्डरनी जेव्हा ते बागायला घेतो तेव्हा आम्ही एक सभागृह
लोकांचे वाढदिवस, छोटी छोटी मीटिंग आणि खाली शाखा. कधी गेलात मुलुंडला तर बघा शाखा MG रोड रोज त्याच्या मार्केटमध्ये सगळे व्यापारी वगैरे आपण घेतले, कलेक्ट केले सगळं स्वतः. आणि त्यात 5 कोटीची शाखा येते आपली. मुंबईमध्ये 2 नंबरची शाखा येते एवढी मोठी. आणि नंतर म्हणजे काय आणि साहेबांना म्हणजे आमचं जवळीक केव्हा वाढलं, ज्या वेळेला क्रिकेट वानखेडे एक होतायचं काय आलं तेव्हा आमचे विभाग प्रमुखांनी केलं की पाकिस्तानची मॅच व्हायचीच नाही, सगळ्यात काही करायची. आणि ती पाकिस्तानची मॅच उतरल्यानंतर बाळासाहेबांनी आम्हाला शिक्षक विभाग प्रमुख आम्हाला ती केल्यानंतर आम्हाला आझाद बजारमध्ये अटक केलं. आम्हाला मनोज जोशी विरोधी पक्ष नेते होते, सगळे आले तिकडे. त्या लोकांनी आम्हाला एक अधीक्षक मॅनेज केलं होतं साहेबांनी. त्यावेळेस सुधाकर मुख्यमंत्री होते त्यावेळेस मॅनेज केलं होतं. आम्हाला एक 1.5 वाजता बाहेर काढलं त्या लोकांनी आणि आम्हाला बंगल्यावर नेलं डायरेक्ट. आणि त्या 2-4 महिन्यानंतर सत्ता परिवर्तन झाले, मुख्यमंत्री झाले की आणि आम्हाला बोलून घेतलं बाळासाहेबांनी सगळ्यांना आणि मनोज जोशींना तुमच्या समोर सांगितलं ह्यांच्यामध्ये सत्ता आली आहे तुमची 10% मधून सगळ्यांना एक फ्लॅट द्यायचा. आम्हाला 12 जणांना एक फ्लॅट दिला साहेबांनी. आणि त्यावेळेला विचार केला की आधी काय करायचं संघटनेसाठी. आता काय तर वेस्टला इतके वर्ष काँग्रेसचे नगरसेवक होते, त्यातला एक नगरसेवक आणायचा, निवडून आपण आणायचा. आम्ही गेलो सगळे लोक बाळासाहेबांकडे आणि नंतर बाळासाहेबांना सांगायचे साहेब आम्हाला विखे तिवारीच्या समोर एक द्यायचं उमेदवार ते शाखा प्रमुख सुपाय म्हणून. त्यांची मिसेस गुजराती होती आणि तो सगळा गुजराती एरिया होता. आणि ते वडील होते तिथे ते एका संतोषी माता ट्रस्टीचे ते देवालयाचे पुजारी होते, त्यांची खूप ओळख होती. मग आम्ही विचार केला शाखेत बसलेलो आणि सांगितलं की मी मग गेल्यानंतर सांगितलं की आपली शाखा प्रमुखांची विशेष आहे. आज मला वेळ लागला काय तो धनवान एवढा आहे, 5 वेळा नगरसेवक आणि तुम्ही नव्हते, तुम्ही त्याला काय पाहा साहेब म्हणून तुम्हाला शब्द देतोय, आम्ही शब्द देतोय की ती सीट आम्ही निवडून आणतो म्हणून. ते म्हणाले की काय तुमच्यावर आता विश्वास ते शिष्याला म्हणाले वेळ लागेल का यायला आपण. मला साहेब तुम्ही हा शब्द द्याच आम्हाला. म्हणाले ठीक आहे बघूया. ती भाजपकडून सीट काढून घेतली त्या युतीमध्ये आणि आम्हाला दिली ती सीट दिल्यानंतर आम्ही सगळे शाखेमध्ये अख्खं मुरुडचा मतदारसंघ जमा केलेला. कुठलं लिस्ट किती मराठी किती गुजराती किती त्याचे ध्येय सगळे चालू केले, सगळ्यांची लिस्ट काढली. आणि प्रत्येक मराठी माणसाच्या घरी गेलेलो, 1 महिना सुट्टी लागली, घरी गेल्यावर त्याने हातपाय जोडले. ह्या विखे तिवारीचा जो मार्ग आहे तो आपल्याला उतरवायचा. आपल्याकडे काही होत नाही, साध्या झोपडपट्टीची कामं करत नाही, काय सगळ्यांच्या घरी हातापाया पुढे. आणि दुसरी गोष्ट जनक महाराजांची मुलगीला होती तर ते ऐकल्यानंतर गुजराती ती आणि दोन्ही भाषा बोलायची. शाखा प्रमुखांची विशेष ती त्यामुळे सगळ्यात तिला 2 करोड. इलेक्शन नंतर 3000 मतांनी ती निवडून आली विखे तिवारीच्या समोर. बाळासाहेबांनी तिला सांगितलं ज्या लोकांनी मेहनत केल्या त्या सगळ्यांना बंगल्यावर घेऊन ये. आणि आमचे 5 थोपटले मानला तर हाच माझा शिवसैनिक घडवत आहे आणि ह्यांच्याच जीवावरती मी आज हे सगळं स्वप्न बघितलंय. आम्हाला खूप भरभरून अश्रू आहे आमच्या डोळ्यातून. तेव्हापासून तर आतापर्यंत म्हणजे किती खूप आले आपल्याला अडचणी आल्या केल्या. आता सुद्धा येते तुम्हाला, आता पण आमच्याकडे किती त्रास होता तर आपण आम्ही ज्यांच्यासाठी लागतं आम्हाला जे दिलंय त्याचं कधीच एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्र रिक्षा चालवली आहे ठाण्यामध्ये. लक्षात घ्या तो कुठे काय कशासाठी काय गेलं ते सगळ्या तो मनापासून गेलेला नाहीये. काय अडचणी आहे ते आम्हाला माहिती आहे, त्याच्या काय अडचणी तो मनापासून गेलेला नाही. ते पोट अचानक सुटेल आणि थोड्या दिवसांनी बघा तुम्ही. त्याच्यासाठी आपल्यासारख्यांचा आमच्यासारख्यांचे तरी आशीर्वाद ह्या माणसाने दिलेला आम्हाला ते कधीतरी ह्या 28-29 बघा फाळशी येते की नाही असं आहे मला. धन्यवाद.